नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण गडदेवदरी या घाटातून जाणार आहेत आणि घाटातून आपण गेल्यानंतर आपल्याला फार पुरातन काळाचं जुनं मंदिर, महादेवाचं मंदिर आहे असं कळतंय. आता नेमकं कुठं आहे हे मला माहीत नाही, पण आम्ही शोध घेत या घाटातून जाणार आहात आणि मंदिराची सविस्तर माहिती घेऊन आम्ही तुमच्या पुढं ते ठेवणार आहेत. कशी माहिती वाटते ते अवश्य आपल्या यूट्यूब चॅनलमधून कमेंट बॉक्समधून आपल्याला कळवा. आपल्यासोबत एक मित्र आहेत. साहेब, काय नाव तुमचं? दत्तात्रय आढाव. आता घाटातून वरी येताना त्यांना थांबवलं मी आणि त्यांना विचारलं कसं आहे मंदिर, काय नेमकं आहे? मंदिर जुनं मंदिर आहे. ते सिमेंट मातीमध्ये नाही, फक्त ते दगडामध्ये आहे. अखंड दगड आहेत, न उचलायचे. असे चार आपल्या कमी कमी 10 माणसाला दगड उचलायचं नाही. बरं. असे जुने मंदिर आहे. ती त्या मंदिराच्या कडेने सगळं घरं म्हणजे कॉम्पाऊंड होतं, बांधकाम जुनं मातीचं. कुठं आहे नेमकं मंदिर? इथून आपण इथं गेला आता, इथं खाली घाट उतरलात. घाट उतरला त्या पहिला टर्न मारला. कोणतं गाव आहे? गडदेवदरी. गडदेवदरी. बरं. म्हणजे 95च्या आधी गडच होतं फक्त. हे गड नाव या किल्ल्यामुळे होतं. किल्ला एक जुन्या गड म्हणून किल्ला आहे. बरं. त्याच्यामुळे नाव गावाचं नाव गड होतं. 95ला ग्रामपंचायत विभाजन झाल्यावर देवदरी जोडण्यात आलं. बरं. देव आणि ही दरी हा. ते गड. हा. गड म्हणजे किल्ला. हा. त्या किल्ल्यापाशी किल्ला कोणाचा आहे ते? तिला जुना किल्ला आहे. तिथं युद्ध झालं, वरी बुरुज आहेत, विहिरी आहेत, त्या तोफा उडवलेला आहे. पुन्हा त्याला जुन्या रक्तस्थळ आहे. कशाचा, कोणचा किल्ला आहे पण ते? त्याला जुनागड म्हणतो आम्ही. मग जुनागड पण कशाचा किल्ला? किल्ला आहे ते शिवाजी महाराजच्या काळाचा आहे. ते असेल ते बरं. 700 कुठं आहे ते किल्ला? ते समोर दिसतोय, ते चौकोन दिसतोय. बरं. तो किल्ला आहे. म्हणजे किल्ला आहे. हा, म्हणजे गड कोणचा? त्याला गड. आणि देव आणि दरी. हा, गड देव दरी म्हणून ह्या गावाचं नाव फक्त गड होतं. हा, पण ते देव जोडले त्याला. 95 गड देव दरी. म्हणजे 1995ला देवदरी जोडलं. देवदरी आहे ना, गड देवदरी आहे ना. अशा पद्धतीचा ही घाट आहे. आपण या घाटामध्ये जाऊ. तुम्ही बघितलं का महादेवाचे मंदिर? बघितलंय. किती दिवसाचं आहे ते आम्हाला माहित बी नाही. वा, जुनं मंदिर आहे. तर आपण बघूया आपण गड देवदरी कशी आहे आणि महादेवाचं मंदिर कसं आहे ते आपण पाहूया. आता आपण निघू गड देवदरी महादेवाच्या मंदिराच्या भागामध्ये. हे देवाचं महत्त्व जे आहे, ते महत्त्व सांगा की कधीपासून हे महादेवाचं मंदिर आहे? पौराणिक आहे. पौराणिक आहे. आणि 400-500 वर्षाचं असेल का? विशेषतः सांगतो, हा. हे गाव जे आहे ना, ह्या गावापासून 3 गावं तयार झाली. 500च्या पुढं असेल साहेब. 3 गावं तयार झाले गावापासून. जुना बरं, महादेवाच्या या नवसानं काही लोकांचं कल्याण झालं, पावला? देवावर अतिक्रम झालंय. आता तिथं गड राहिलेला नाही. नाईकवाडी साहेब, हा. त्याचा अभिषेक इथं असतो एकादशीला. कोणते नाईकवाडी साहेब? हे आपले पुष्पमंगले. हो, ते इथले देवाले तिथं पुष्पमंगले करलेले आहेत. हा. ते नाईकवाडी साहेब का? बरं, ठीक आहे. आम्ही बघू आता गावात. या, चला, ठीक आहे. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना, शुभेच्छा. गडामध्ये राहिलेला नाही साहेब. बरं. तुम्ही वरी राहिला. बघू कसं महाराज. तुम्ही कोणत्या गावाला राहता? हा. बरं, काय असू द्या, काय करायचं आपल्याला. पण हे जे घाट आहे बरं का, हे घाट, हे रेल्वेचा पूल झाल्यावर ही रोड वगैरे चांगला झाला का? पहिला आहे. बरं. अजून काय सांगता येईल देवा आपल्याला महादेवाच्या बाबतीमध्ये? नाही, पहिला आम्हाला सगळं वरीकडे महादेवाचं महत्त्व म्हणजे मलाच माहित नाही की कवा काय. बरं. म्हणजे तुम्ही जन्मापासूनच्या अगोदरचं. ते मला एक म्हणायचं आहे की या महादेवाच्या मंदिरामुळं कुणाचा नवस पूर्ण झाला, कुणाचं भलं झालं, असं काय झालेलं असेल, काय असेल आपल्या. तुम्ही हेच गावाला राहता का? बरं. चला, आम्हाला जरा महादेवाची माहिती द्या, बघू काय आहे, कसं आहे का नाही? बाबा, लय मोठा रोड आहे बाबा. ही भीती वाटते का नाही एवढा? बरं. अवघड आहे की, किती मोठा घाट आहे. मला वाटत नव्हतं एवढा मोठा घाट आपल्या धाराशिवच्या शेजारी लगत आहे. तुमच्या बदल्यासारख्या पाहतो ना. बघा, हे वळण घेताना सुद्धा भीती वाटते, असा घाट आहे. अरे, ते गाडीचं ब्रेक फेल झालं तर अवघडच आहे वातावरण.
मला वाटलं तुम्हाला बोलतो होतो. हा पण त्याला न ओळखीचं मी तुम्हाला ओळखीलं होतं. अरे वा 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 त्याच्यामुळे मी थांबलो. काय तुमचं नाव ते त्यानंतर. चेतन रणखाम अजून बी खोलच आहे काही नाही काय गावात. मानलं पाहिजे पण हे रोड ही आमच्या नवीन माणसाला भीती वाटायली का साहेब नवीन माणसाला किती वाटतं. भीती वाटते ना ही पावसाळ्यात तर अवघड आहे ही पावसाळ्यात काय पाणी येत नाही इथं. हा पण आम्हाला थोडा बी चिखल वाटत नाही. पण ही घाट किती जबरदस्त आहे बघा मानलं पाहिजे कडे म्हणजे समज हे रेल्वेचा पूल आहे का रेग्युलर किती वाजता जाते रेल्वे सारख्याच बर 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 आज पहिल्यांदा तुम्हाला बघण्याची वा आभारी आभारी साहेब आभारी मोबाईलवर बघता का मला तुम्ही मोबाईलवर बघितलं तुम्हाला. बर 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 हे आता आलात आपण हा सांगितलं गड देवदरी या ठिकाणी इकडल्या बाजूला गड आहे पलीकडल्या बाजूला देव आहे आणि हे गड देवदरी बघा किती फर्स्ट क्लास नाव आहे हे गड देवदरीचा बोर्ड आहे. आता आपल्याला महादेवाच्या मंदिराकडे जायचे साहेब कुठे आहे महादेवाचं मंदिर या ही झाली का गाडी गाडी जाते. चला की मग चला चला या चॅनलमध्ये या तुम्ही पण कुठं आहे रे महादेवाचं मंदिर ये बरं ते मंदिर आहे कोरी इथं गाडी थांबवू मग आपण हा हे महादेवाचं मंदिर या या पाहुणे या 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 होय की मग हे ठेवू का बॅग इथं चालू करा काय नाव सांगा तुमचं भीमारामा कांबळे. भीमा रामा कांबळे कांबळे साहेब हे वडाचं झाड आहे हा वड आहे का पिंपरी आहे वड आहे. वडाचं झाड आहे लय पुराण वड. किती वर्ष झालं असेल ह्याला किती आता आमच्या वडिलांना विचारलं तर ती वड आहेच म्हणत होती. ही तर अजून डबल तिथं ही होता. बर बर ती वड काहीतरी त्याला इजा झाली त्याच्यामुळं ती वाळला हिथंच होता. बर ती जो गोल झाड दिसते ती हा कशाच झाड आहे ती ती लिंबाचं आहे. बर बर किती वर्षाचं आहे ती पण अरे बापरे आता ही जी मंदिर आहे ही हा ह्या मंदिराचं ट्रस्ट आहे का जुनं पुराणं मंदिर आहे पुराण मंदिर आहे. बर ह्याला ट्रस्ट वगैरे आहे का कोण आहे का नाही हो. अध्यक्ष वगैरे काय नाही ट्रस्ट बरं नाही. हे सगळं आता बघा पाणी ही विहीर बघा ही कवाची विहीर आहे विहीर पुरता काळाची विहीर आहे. या का बरं दाखवा थोडे हे दिवस ठेवा बाटले ठेवा इथं लाईट जर बंद राहिली हं. तर हिर वाहते अजून वैशिष्ट्य बापरे म्हणजे पुरवठावर देवावर ह्याचा हा 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 आणि ही गाव आता आज ही बंद चालू होती बघा विहीर. बर बाबा 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 ही विहीर आता ही आहे का हा एवढीच होती पहिली पण ही स्वच्छ पाणी आहे हा एक कोण जाते का नंबर पोहतं बिवतं का ह्याच्यात कोण? हा. पाणी. नाही कोणाला पाय बुडवू देत नाही तिथं. ही तो स्वच्छ पाणी आहे आणि पाणी बघा तिकडून पाणी कसं येते. हा हे दाखव रे हे डोंगरातून पाणी यायला पलीकडे बघा डोंगरातून पाणी आणि मोठा झरा आहे त्याला. हा ही पाणी प्यायला वगैरे हा, वापरला मग प्यायला मग तीच पाणी आहे. वा वा आणि वा वा पाणी पिऊन बघा ते कसं लागते. हा कसं आहे त्याची भाजी पण अशी एकदम काही वैशिष्ट्य आहे. हा 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 ते चांगलं पाणी आहे गोड नारळासारखं हा, वा 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 पाण्यात नाही पाणी. हा हीच पाणी उन्हाळा पावसाळा असतो हा, उन्हाळा पावसाळा हे आता हे बघा हे वाहिलेलं बघितलं का होय 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 तिथं आता हा ही ह्याची साफसफाई टापटीपणा दिसत नाही आता इथं कोण असतात पुजारी? इथं पुजारी कोणी नाही महाराज होते. हा तर महाराज जे काय थोडे दिवस राहते ती जाते ती हा म्हणजे पहिले महाराज होते ती एकदम इतर राहत होते. हा
आणि सगळी टापटीप करीत होते. बर 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 बर. पण आता नाही, सध्या तर नाही महाराज. हां 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 आणि आले महाराज की हे असं म्हणजे गावातलं आहे ती एक दोघं हां हां हां. ते झाडून फिडून काढून सकाळच्या पारी एवढंच अंगण. कोण येते? चंद्रनाना म्हणून चंद्र रणखाम बर 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 बर. येते ती करतात. बरं हे उघडते ते का? हा, का उघडत नाही ती? हां हां हां. आता इथं पुजारी कोण असते मध्ये? बाबा बाबा, पूर्ण अंधार. पूर्ण अंधार. कोण जाते का मध्ये? मग आपल्याला सुद्धा जायला काय हरकत आहे? आपण अंधारच आहे की मध्ये? यायचं का मध्ये? पूर्ण अंधार आहे कसं काय ही लावा की काय? हे असलं तर टार्च लावून इथूनच घे. हे बघा, लाईट असेल म्हणजे. हो का हो का, ही पूर्ण महादेवाची पिंड आहे आतमध्ये. बघ चला चला मध्ये चला वा. चला चला पुढे. थांबा, मी वशाट खाल्लंय हा. आज बरबट खाल्लंय. बर 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 बर. नाही आपल्याला फक्त दाखवायचं होतं, बाकीच काय नाही. काय नाही मध्ये जायला काय बिया नाही, नाही ना हो. काय सुद्धा नाही. आम्ही जात आहोत मध्ये देवाला ब्यायचं देवाचा बँकचा विषय नाही, ते तुम्हाला माहित असते. काय माहितीचं नाही. मला जाता येईल का? पण मला जाता येईल का? हा. नाही बस जाता नाही नाही जाता काहीच नाही. जावा मध्ये. नाही जाता येत नाही मध्ये. अहो येतंय, सगळी जात्यात उलट जावं असं फिरा माघारी. वर या. येता येत का मध्ये? नाही तर बसायचं अडकून मी. देवाच्या ठिकाणी वाकलंच पाहिजे दरवाजा या बाहेर. वाकलं. बघा हे पूर्ण अंधारात. लाईट पण नाही हा. काय एका दगडापासून, पूर्ण दगड आहे नाही. हे बघा महादेवाची पिंड आहे. हे गणपती आहे का विठ्ठल आहे? आता ती मूर्ती काय मला वाटते महादेवाची मारुतीरायाची काही किंवा बोलते. गद्दा दिसायला तवा. ही दगड आहे, पूर्ण एका दगडापासून हे पूर्ण बनवलेलं आहे. ते परत ते छापलंय पडून म्हणून नाही. बर बर बर. दगडावर असं कोण माहिती. इथं पूर्ण एका दगडापासून ही मंदिर बनवलेलं आहे. लाईटची सोय नाही का? आहे लाईटची सोय आहे की, पण आता ती लावता येत नाही. बघा ही किती महत्वाचं आहे. बघा एका दगडापासून हे मंदिर बनवलेलं आहे. किती महत्वाचं आहे बघा. हे महादेवाचं घर आणि महादेवाची पिंड पूर्ण दगडात, एकाच दगडामध्ये कोरून हे मंदिर बनवलेलं आहे. कधी बनवलं, केव्हा बनवलं काही माहीत नाही. किमान 500 वर्षाचं हे मंदिर असावं असे. हा, किती वर्षाचं असलो? कितीतरी पिढ्या गेल्या पूर्वी म्हणलं नाही की होय. आमच्या ह्याच्यात आता आमच्या वडिलांनी सांगत गेलं पुरंतर आहे, त्याच्यापेक्षा त्यांच्या वडिलांनी सांगत गेलं हे 500 वर्षाचं, 500,000 वर्षाचं असेल. अहो ही असली असलेच दगडानं बांधले हा. आणि आतून असं टक्कर देत नेलेलं होतं. आणि शीत पावसाळ्यामध्ये हं. सगळं ही गडदेव दरी व्यापून गेली असेल. तेवढीच भीती जाणवती का काय सिंहाची, वाघाची? आम्ही बेतच नाही. हा या विहिरीचं नाव नागझरी आहे. हा 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 हा. नागझरी विहीर. हा. ही इकडून दिसते का विहीर? नाही, हा. ती आपण गेलेलो ती. आणि ही सेपरेट म्हणजे वशाट फिशाटाचं काय येऊ नये म्हणून हा. तिथं बी एक बारकी पिंड आहे की. शीत काय ही? ती बी विहीरच आहे हो. ती हा. महादेवाची विहीर म्हणतो आम्ही. शीत का? हा. बर बर बर. पण महादेवाची विहीर हे आपलं पाणी ही घेऊन बघा, याला सुद्धा पाणीच आहे. होय.
हे कोणचं मंदिर आहे? महादेवाचंच आहे. बर. ही महादेवाची विहीर, महादेवाची पिंड. वा 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 वा. ही असं असं होतं. होय. ही म्हणजे निवारा होता वरून. हा हा हा. ही बंगलं पुन्हा ती पडलंय. ही महादेवाची विहीर हा. हा आणि ती मगाची ह्याची विहीर. ती गावात म्हणजे नागझरी म्हणून तिला म्हणते. आणि ह्याला काय म्हणतात? ही महादेवाची. ही महादेवाची आणि ती मगा दाखवलेली नागझरी. आता ही जी बांधलंय ना मामा, हा. ही बांधलंय कुणी बांधलं? ही कोणचं? ही पुढचं पुढचं का? हा ही आपल्या गावातून देवाला सभागृह म्हणून हा. खासदार निधीतून मला वाटतं पद्मश्री पाटलाकडूनच ही आलेली आहे का की निधी बघा. हे कवा आलेले आहे कवा? बरेच दिवस झालं तरी ह्याला 20-25 वर्ष होत. हा मग पद्मश्री पाटील होते त्यावेळेस. तर त्यावेळेस इथं हे बांधकाम झाले आहे का नाही? हे सभागृह एवढं. सभागृह. त्याच्यानंतर कोणत्या? त्याच्यानंतर बघा एक जणांनी हे श्रमदान म्हणजे तेव्हा सिमेंट आणून दिलं पण ती वरत इटा कमी. कुणी कुणी दिले कुणी? ही इथं काय त्याचं नाव आहे बाबा. इथं आहे बघा एक कंपनी हा हा हा. त्याच्या म्हणजे बरं मला काय म्हणायचंय कांबळे मामा, हा. तुम्हाला इथं खासदार आमदार कधी भेट दिली का? इथपर्यंत कशाला आले हो तिकडूनच आपलं नाही, मताच्या मतदानाच्या ज्या टायमाला आम्ही निधी मागितली त्या टायमाला इथपर्यंत आले. बर बर. मग इथल्या मतदान मागत असताना शिकडे देवाकडे आणत नव्ह का खासदाराला आमदाराला? नाही तसं म्हणजे योग म्हणजे आल्या नाही. बरं काय संध्याकाळी मागणी वगैरे केली का? मागणी वगैरे फक्त ह्याचं शिखर वगैरे बसवा म्हणून? शिखर नाही, हा. ही बांधकामच कॉलम मध्ये व्हावं. व्हावं. हा. आणि हे जुनं जे आहे जुनं मध्ये ठेवा. हा. अगर काय करा आता कडली. हे बाहेर जे चिरबंदी बांधलंय हा. ते पुन्हा बांधलंय का? नाही नाही हा. नाही ती पहिलंच ज्या टायमाला इथं पिंड तयार झाली तवाच आहे हो. मग हे 500,000 वर्ष म्हणायला मग लागले. काय तर ती तळा जाण्यासारखं म्हणजे काही ठिकाणी बघा थोडासा का नाही हा. चिरलेलं होतं. हा. तर त्याला आम्ही ही दारजा भरून घेतल्या. बर 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 बर. दारजा भरल्या त्या ही दारजा सुद्धा नव्हत्या, नुसतं चुन्यानं हे केलेलं होतं. आणि पहिला इथं बघा इथं असा दरवाजा होता. दरवाजा होता. हा हा हा. बघा हे असं. मग ही कवा कोणी केलं? ही ही परत कसं आहे ही कुणीतरी हा केलेला होतं म्हणले इकडून दरवाजा नाही. दरवाजा असल्यावर अशी पाईंड येते ना, हा 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 हा. ही दगड आहे ती. हा. मग एखाद्या वेळेस ह्याचा आधार जर सुटला हम्म. तरी पडत ना, हा. म्हणून त्याला परत टेकन दिलंय आम्ही. बर 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 बर. आता ह्या गडदेवदरीमध्ये हं. पूजा करायला लोक येतात का इथं? लय. लय येतात. ही स्वच्छता ठेवली नाही. स्वच्छता म्हणजे सोमवारी पार झाडते ती मग पलीकडे पडतच आता राहते. तर बघा 15 तारखेला हा. महाशिवरात्री आहे. मग लय महाशिवरात्री येतात, लय फुल लय. बरीच गर्दी. येतात. होय होय. मग इथं सुधारणा होणं गरजेचं आहे बघा. मग होणं गरजेचं आहे. मग मग आता आता मागणी कोणाकडे करणार? खासदार आहेत, आमदार आहेत, कुणाकडे मागणी करणार? आता मागणी तातडीनं जर काम म्हणलं तर राणादादाला करणार बर. राणादादाला मागणी करणार आणि ती देणारच. 100% देणार. 100% देणार. मग खासदार साहेब देणार नाहीत का? आता आपण मागणीच कधी केली नाही आणि त्यांनी दिलेलंच माहित बर. नाही. मग पण हिथं जी ही रोड आहे का, हा. दादाकडे आम्ही 2-4 जण गेला कुठे गाव न्यावं म्हणलं. हा राणादादाकडे. हा. हा दादाकडे गेलं आणि दादा म्हणलं आमची परिस्थिती बघा हा आणि आम्हाला भेट द्या. दादा आले, परिस्थिती बघितली, हा. म्हणले 8 दिवसात चालू करतो. वा 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 वा. मग 8 दिवसात चालू करतो म्हणल्यावर म्हणलं आम्हाला खात्री कशी येईल, तर उद्या या म्हणले. तिथं कुठं? ते भवन नाही हा का, हा 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 हा. भवन. पहिलं कधी राष्ट्रवादी भवन होतं. भवन. हा मग 2 वर्षाची कालावधी आहे. हा 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 हा. 2 वर्षाची. मग तिथं गेल्यानंतर म्हणले आलाव का? हो हो. लगेच आपलं जिल्हा परिषदचे कोण साहेब मेन आहेत त्यांना बोलवून ते त्यांना समक्ष आमच्या पुढंच बोलावलं. म्हणले पहिलं जायचं इस्टिमेट करायचं बजेटचं काम माझ्याकडे. वा 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 वा. बजेटचं काम म्हणले आणि त्यांनी 1 महिन्यात मग आता बी जावं लागेल तुम्हाला दादाकडे. पण आता दादा आहेत तुळजापूरचे आमदार, तरी सुद्धा दादावर तुमचा विश्वास आहे? विश्वास आहे म्हणजे ते तुळजापूरचे जरी असलं हा तर मतदारसंघ आहे तुळजापुरी. हा. तुळजापूरला मतदारसंघ आहे ही हाय का? गाव. अरे मग 100% होत आहे. मग कधी जाणार?
वेळ घालवू नका. आता 15 तारखेला महाशिवरात्री आहे आणि आता जर तुम्ही गेला तर मंजुरी तर देतील आणि पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत ही कामं होतील. तर हे सगळं चांगल्या पद्धतीनं करून यात्रेकरूला बसण्यासाठी ठिकाण असावं, पाण्याची सोय असावी, इथं भक्ताला बसण्यासाठी एखादं मोठं शेड असावं. बरं का, जे काय काय मागायचे तेवढं मागा, पण दादाला मागत असताना किती मागणार? 1-2 कोटी रुपये. किती? 1-2 कोटी. 1-2 कोटी रुपये करून ही आणि दादा देणार. दादा देणार. 100%. तर राणा दादावर तुमचा विश्वास आहे? विश्वास तुमचं नाव सांगा. भीमा रामा कांबळे. भीमा रामा कांबळे. फक्त म्हणजे आपल्याला फक्त विश्वास आहे बरं का, आणि श्रद्धा वेगळी आहे कांबळे मामा. शारदाचा. हा, श्रद्धा वेगळी आहे, अंधश्रद्धा वेगळी आहे. आपण सगळे बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरु मानता, आपले महामानव मानता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय आपल्याला न्याय मिळाला नाही. पण पूर्वीची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी आपण ही दादाला मागा, आणि मागत असताना 2 कोटी मागा. लोंढे साहेबांनी सांगितलं म्हणा 2 कोटी रुपये ह्या मंदिरासाठी चांगल्या पद्धतीनं निधी द्या, सगळ्या सोयी सवलती करा, लोकांना बसण्यासाठी, राहण्यासाठी, येणाऱ्या यात्रेकरूसाठी त्या विहिरीचं सगळी विहिरीची डागडूग होणार आहे. डागडुजी ही दादाला ही पाणी ऐका दादाला ही पाणी घेऊन जावा विहिरीतलं. विहिरीतलं बिन दादा आलते. दादानी विहिरीतलं पाणी पिले का दादानी? राणा दादानी पाणी पिले का विहिरीतलं? त्यांच्या संग बाटल्या होत्या. नाही नाही, का असू द्या बाटल्याचे, पण देवाची विहीर आहे आणि ही देवाच्या विहिरीचं पाणी किती गोड आहे हे त्यांना दाखवा आणि त्या विहिरीचं पुनर्जीवन करा. चांगल्या पद्धतीचं डागडुजी होईल बरं का. दादानी एक विहीर दिली. तर हे आहेत, या 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 हा. दादानी भरपूर मागलती दिलंय, रोड दिलाय, ही 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 आपल्याला माग पाईपलाईन, ही पाईपलाईन, हा त्या पाईपलाईन इकडे दादानी केले का. बर 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 बर, हे सुद्धा ना. ही 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 पाईपलाईन कुठे चालली? तळ्यातून आली ब विहीर खोलली तळ्यात. बाप रे बाप. जवळजवळ 60 फूट विहीर आहे, बांधून काढली, हा, पाईपलाईन केली. किती मतदान आहे गावाचं? गावाचं मतदान किती? 400-500 आहे. सगळ्याची सगळे दादालाच पडत असेल मग. आता खेळाव का, उपकाराची जाण केली. हा, दादा काम करतात म्हणून आमच्यासारखी इमानदार आहेत. हा. ती दादाचं मोल करता करता म्हणजे आम्हाला म्हणजे असं वाटतं की सारखं तोंडातच राहावं. वा वा वा. म्हणल्या तर दादांचं नाव सारखं तोंडात राहावं. राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर विश्वास आहे. आणि राणादादांचे वडील म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी ते सभा मंदिर बी त्यांनी दिलंय. समाज मंदिर दिलं, सभा मंडप दिला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं दादानी काम केलेलं आहे. गडदेवदेरीचं ते रोडसुद्धा राणादादांनी दिले असं त्यांचं मत आहे. आणि दादा ह्या मंदिराची डागडुजी करणार आणि मंदिराला चांगल्या पद्धतीनं न्याय देणार. मी तर म्हणतो दादानी 2 कोटी रुपये निधी द्यावा आणि हे चांगल्या पद्धतीनं हे देवदरी गड लोकांच्या नजरेत बसावा, इथं यात्रा भराव्या अशा पद्धतीनं राणादादांनी काम करावं असंही खडतर प्रवास प्रभाकर लोंढे संपादक यांची विनंती आहे. दादांना या लोकांना न्याय द्या. चांगलं हे मंदिर आहे. मी महादेवाचा भक्त आहे आणि म्हणून महादेवाच्या मंदिराची डागडुजी करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम करावं अशी दादांना विनंती आहे. दादा तुम्ही काम कराल अशी अपेक्षा आहे या गडदेवदरी सगळ्या जनतेची. तर बघूया काय कराल ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. दादाला विनंती करा की गडदेवदरी या महादेवाचं मंदिर अत्यंत चांगलं करा आणि या ठिकाणी यात्रा भरावी आणि यात्रेकरूची सगळी सोय व्हावी अशी व्यवस्था करावी अशीच विनंती आहे. धन्यवाद गडदेवदेरीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.